गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे. थंडी वाजायला लागल्या, वाईट वाईट थंडी वाजायला लागल्या. पाणी साडला का परशिव ना ना पाणी साडला. अरे जेवण पाणी सोडते की रे. तुम्हाला सांगतो पाऊस जाईल तसं आम्ही थांबत थांबत जायला लागलोय. फायनली आता पोहोचण्याच्या मार्गावर आहे मी. मला आता शूट करायला गेलं झालंय कारण पाऊस एवढा जोरात लागला आहे. ते गळ्यात मोबाईलचं ते हे अडकलंय दोरी. पाऊस तर डोळ्यावर आणि तोंडावर जोरात लागला. पाऊस आजच एवढा वाढलाय की नाही, लय म्हणजे लय. ते थांबून पण काय उपयोग नाही, एवढा पाऊस वारा यायला लागले वाईट. शेतात लोक कामं करायला बघा मस्त. आता मला लागलं थंडी वाजायला कारण माझ्या अंगावर खाली पॅन्ट म्हणजे हे जे रेनकोटची पॅन्टच नाही माझ्याकडे. मग पूर्ण भिजले माझे टोपली सगळे. फायनली पारगावमध्ये आता आम्ही आलोय. सांगायचं म्हणजे तुम्हाला थंडी वाजायला लागल्या, वाईट वाईट थंडी वाजायला. पाणी साडला का परशिव ना पाणी साडला. अरे जेवण पाणी सोडते की रे. तर तुम्हाला माहितीच आहे पाडगावचं विषयच वेगळा आहे कारण हे मंदिर जे आहे की नाही टॉपचा विषय आहे आणि फार जुनं मंदिर आहे. पाणी चढते म्हणून सांगितलंय मग अशीच. भारी वाटते मंदिर एक नंबर. हा इथं वेदगंगा तिच्या नावानंच वेदगंगा झालं. इथं उगम झाला नदीचा. तर वेदाचं पठण केलं गेलं होतं आणि महाराजांनी. म्हणजे तुमच्या पेक्षा किलोमीटर जास्त झाले. काय तू येतो करतो आणि पाठीमागा थांबतो आणि त्याला वेट करत बसतो इथे. ट्रॅव्हलिंग जास्त वाटलं नसतं. 300 वर्ष पूर्ण झाला आणले असते नाही ते. हां कोण शौर्य रे शौर्य नाही पाठी लागला असतं ना रडला असतं. सप्टेंबर 2016 ते आता या वर्षी 10 वर्ष पूर्ण. या गाडीला 10 वर्ष पूर्ण होणार ना, तोच विषय चाललाय आमचा. हा दिसली शांतादुर्गा हॉटेल आणि भोजनालय म्हणायचं त्या म्हापसेकरांचं. जिथे काय आम्ही पार्सल आमचे जे जेवण आणलेलं ते आम्ही आता घेऊन चाललो आहे. म्हणजे आम्ही संध्याकाळी पण जेवायला आम्ही इथेच येणार थोडा. इथनंच रे इथनंच बरोबर आहे ते. इथं गावातनं आणायला पाहिजे होतं ते विसरलं आता आपण आणायचं. चढ बुक केली आम्ही आलो आता. 2 तासात येणार होता. नाही पाऊस यायला लागला आणि ह्यो कोल्हापूरच नाही येणार होता त्यामुळं मिळेल आम्हाला. चला चला एक मस्तपैकी कॉटेज आहेत बघा इथं. इथं पण भारी आहे की हा. आणि फायनली ही रूम आहे आणि इथं एक ठेवायला जागा आहे. काय पण आपण साहित्य ठेवू शकते. आणि हा बेड मस्तपैकी असे 1 2 3 4 आम्ही 6 जण झोपू शकतो. 6 जण निवांत राहू शकतो असं आहे. आणि हे निसर्ग वेद म्हणून आम्ही बुकिंग केलेलं तर भारी आहे मस्त आहे. म्हणजे याच्या आधी पण एकदा आम्ही आलेलो त्यावेळेस पण भारी होतं. त्याने मस्तपैकी आम्हाला करावं की बॉक्स इथं दिलावं. गाणी म्हणू शकते आपण मस्तपैकी. गाणी म्हणायला माईक सकट दिलं नाही इथं. हॅलो 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 भारी आहे. आणि आता म्हणजे हीच माझ्या अंगात शर्ट होता पण तो जरा सुकला आहे असं मला वाटत नाही की काढून ठेवावं. इट्स ओके डन. मी दुसरा एक टी शर्ट आणलेला आणि तो टी शर्ट पण आता घालायचा. म्हणजे की जरा गरमी होत्या आणि जॅकेट आणलेलं ते जरा भिजले कारण मला वाटलं जरा भिजणार नाही पण पाऊस आजच एवढा जोरात पडत होता की नाही विषयच नाही. सगळं संपले त्याच्यामुळे चार्जिंगला लावलं. जेवण झाले माझं आणि आता माझे बडशिप खाले तेव्हा मला बोलता आहे ना पण जेवण खतरनाक झालं आमचं. आणि आता पाऊस नाही मग तोपर्यंत आम्ही घराकडे जाणार. ॲक्च्युली रूमवर जाणार. माझं हे घेतलंच नाही राहू तुम्ही. काय गोळ्या आल्यावर गर्दी आणणार आल्यावर आणणार वाटतं गोळी जाते जाऊन जायचो.
तारीख मला 22 जुलै आज आहे आणि आज आम्ही या ठिकाणी म्हणजे आज असा प्लॅन नव्हता आमचा की इथे यायचं आणि अचानक जी एक गोष्ट घडते आणि त्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण ते एक सत्यात उतरवतोय म्हणजे आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे आणि आपण तो निर्णय पडदेशी घेतला आणि आज आपण एन्जॉय करण्यासाठी आलोय फार्म हाऊस वरती आणि भारी वाटते. आम्ही 5 जण आहे आज 22 जुलै 2026. हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणारच आहे कारण हे एक आठवण राहील आम्ही 50 वर्षानंतर बघितल्यानंतर. तर गाणी वगैरे म्हटली करून आलो त्याच्यानंतर बाहेर अजून बरंच काय काय केलं मजा घेतली. तर आता एक इको मध्ये माझे एक सुंदर असं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आवाज नाही पण साऊंड बिऊंड काय नसणार तरी पण म्हणतो कारण हे अरे म्युझिक वाजत नाही. अरे वा काय गाणं ओळखलंय माझं. वा 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 छान छान एक मजा घेतलेला आहे या गाण्याचा. म्हणजे गाणं कोणतं हे ओळखलं तर पण आपण आता ह्या गेम खेळू शकतोय जेणेकरून कुठलंही म्युझिक नसणार आहे आणि एक माईक हातात दिल्यानंतर आपल्याला कोणतंही एक गाणं म्हणायचं आहे. सोचेंगे तुम्हें प्यार मैं छुपाया तुमको ख्वाबों में छुपाया तुमको यादों में बसाया तुमको मिलोगे हमें तुम जन्म कहीं ना कहीं सोचेंगे तुम्हें करके नहीं ये दिल बेकरार करके नहीं. वा मजा आली. एक गाणं असंच होतं की ज्याचा म्युझिक नाही काय नाही आपण म्हटलंय मजा आली. आता एखादं गाणं आपण वेगळं घेऊयात जेणेकरून ते थोडंफार आपल्याला माहिती पण असेल. आणि कोणतं गाणं म्हणणार कुछ समझ में आए मैं क्या करूं राजा को रानी से प्यार हो गया पहली नजर में ऐसा प्यार हो गया पहली नजर में. राजा को रानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल जिगर दोनों घायल हुए तेरे नजर दिल के पार हो